प्लॅनिंग कसं असणार आहे? आपलं मागच उदय सामंत साहेब आले होते त्यावेळेला आपण हे केलं होतं की आपली लिमखिंडीमध्ये सरकारची साधारण 84 एकर जागा आहे. त्यातल्या काही ठिकाणी खाणी आपण बघतो त्या खाणी दिल्या गेल्या होत्या. 3-4 हेक्टरची ती जागा खाणींची असेल, ती सोडून बाकीची जागा आहे. तर त्या ठिकाणी आपण शासनाकडे प्रस्ताव दिला होता की हायवेची कनेक्टिव्हिटी असल्यामुळं आणि शहराच्या जवळ असल्यामुळं त्या ठिकाणी IT पार्कचं जे आहे ती उभारणी व्हावी. त्याची आज ड्रोनचा सर्वे हा सुरू झाला आहे. लवकरच या IT पार्कचं नोटिफिकेशनसुद्धा निघेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि दोन्हीकडं म्हणजे त्याच्यामध्ये पण ही तिथलं सुद्धा आणि आपलं विलासपूरमध्ये जी ह्याची जागा आहे, ह्या दोन्हीकडं दोन्ही प्रस्ताव हे शासनानं IT पार्कचे जे आहेत ते घेतलेले आहेत. दोन्हीकडं IT पार्कच्या बाबतीमध्ये निर्णय हा उद्योग विभागाकडनं नक्की होईल. अनेक वर्षाची आपली लोकांची सातारकरांची खंत होती की सातारा इंडस्ट्रीच्या बाबतीत मागं पडला. पुण्याच्या जवळ असून हायवे गेला असून सगळं असून पण इंडस्ट्री म्हणावी तशी वाढली नाही. आपली मुलं इथे शिकतात, नोकरीला पुण्याला जातात. आज तोच हा प्रयत्न आपला तोच आहे की एकतर आपल्या इथं IT इंडस्ट्री यावी. आज सातारा पुणे अंतर काही जास्त नाही, सव्वा तासामध्ये आता पोचतो आहे. ते आता 2 टनल एकदा झाले आपले की अजून 15-20 मिनटांतर होईल. घाटातनं यायची गरज राहणार नाही. त्यामुळं आज कनेक्टिव्हिटी आपली सुधारत चालली आहे. आणि नक्कीच त्याचबरोबर आपल्या हायवेचं सुद्धा म्हणजे सातारा पुणा हायवेसुद्धा जो आहे तो रिलायन्सकडे जे काम होतं हे सुद्धा मान्य गडकरी साहेबांकडं आम्ही वारंवार प्रयत्न करून ते सुद्धा काम रिलायन्सकडनं काढून नवीन DPR करून नवीन एजन्सीकडे देण्याचा निर्णय गडकरी साहेबांनी केला आहे. त्याचंसुद्धा लवकरच निर्णय होऊन हे जे मेंटेनन्स आपला होत नाही रस्त्याचे म्हणजे जाताना आता आपण सगळे त्या रस्त्यावरनं प्रवास करतो आणि सगळ्यांचा अनुभव की म्हणजे ज्या पद्धतीनं रस्ता पाहिजे त्या पद्धतीनं नाही आहे. म्हणजे रस्त्याला अँड्युलेशन जेवढे आहेत, ते खड्डे भरलेले पॅचेस एवढे आहेत, गाडी तुम्ही एकसारखी चालवू शकत नाही किंवा गाडीत शांत बसू शकत नाही असं त्या रस्त्याची अवस्था आहे. त्यामुळे ते काम रिलायन्सकडे जे होतं ते काढून घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याची प्रक्रिया चालू आहे. नवीन कंपनीला नवीन DPR हे करून हे काम देण्याचा मान्य गडकरी साहेबांनी निर्णय केला आहे. लवकरच ते सुद्धा होईल. त्यामुळे रस्तासुद्धा आपला अजून सुधारेल आणि हे होईल. त्यामुळं एक महत्त्वाचं सातारच्या दृष्टीनं IT आणि ह्याच्यामध्ये माझा दुसरा प्रयत्न आहे की जसं कोल्हापूरला कन्व्हेन्शन सेंटर शासनानं दिलं तसं या IT पार्कमध्येच कन्व्हेन्शन सेंटर एक प्रस्तावित आम्ही करतो आहे. ज्याचा उपयोग IT इंडस्ट्रीला पण होईल आणि आपल्याला पण होईल किंवा आपल्याला पण सातारकरांना पण काही कार्यक्रम किंवा आता आपण हे BI वगैरे यांचे कार्यक्रम हे बघतो काय ते सगळे जे काही होतात. असं एक मोठं कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरसारखं त्या IT पार्कमध्ये झालं तर सगळ्यांना त्याचा वापर करता येईल आणि कायमची सोय होईल. बाबा तुम्ही आत्ता IT पार्कचाही उल्लेख केला आणि त्याला जोडून रस्त्याचा उल्लेख केला महामार्गाचा. हा महामार्ग किमान दिवाळीच्या आत तरी दुरुस्त व्हावा कारण गणपतीच्या आधी होईल असं लोकांची अपेक्षा होती. काही जागी बऱ्याच ठिकाणी मार्ग तो खराब आहे. किमान दिवाळीच्या आधी तरी नवीन ठेकेदार मिळून तो आता थोडं म्हणजे नक्की होईल मला वाटतंय. कारण आता महामार्ग हा केंद्र सरकारच्या ताब्यात NHच्या ताब्यातला आहे. तेव्हा ह्याचा निर्णय हा मान्य गडकरी साहेबांच्या विभागाकडूनच होणार आहे. पण त्यांनी मला मध्ये नागपूरला कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये बैठक होती त्यावेळेला मला तिथं बोलवलं होतं विभागाचं म्हणजे मंत्री म्हणून. त्या दिवशी पण त्यांनी मला सांगितलं की राजे आम्ही निर्णय केला आहे आणि थोडीफार बँका वगैरे ह्यांचं जे काही विषय त्यांचे कायदेशीर होते तेवढे विषय फक्त राहिलेच. एकदा झाले की आम्ही चांगल्या कंपनीला आम्ही हे काम देतो की ज्या ह्यानं ह्याचं क्वालिटी ह्याचं मेंटेनन्स पुढं जे काय असेल ते योग्य पद्धत. आणि नक्की माझं पण हे आहे की तुम्ही जसं म्हटलं की दिवाळीच्या आधी हे काम रिलायन्सकडनं काढून दुसऱ्याकडे जावं तर आपल्या तो प्रयत्नात आहे. पण तरीसुद्धा आता सकाळी एक दुसऱ्या ह्याच्यासाठी सुद्धा मी कदम आपले नॅशनल हायवेचे जे आहेत पुण्याला असतात त्यांना एक दुसऱ्या कामासाठी फोन केला होता. त्यावेळेला पण मी त्यांना म्हटलं साहेब जे काही मेंटेनन्स करायचे ते करा. ते म्हटले साहेब आम्ही तयारी सगळी करून ठेवली आहे, फक्त पाऊस सतत असल्यामुळे आम्हाला काम करता येत नाही आहे. पण थोडा जरी पाऊस उघडला तरी आम्ही लगेच पेवर वगैरे लावून जिथं जिथं रस्ते जास्त खराब झालेत खड्डे पडलेत हायवेला ते आम्ही दुरुस्त करून घेतो. सर्व्हिस रोड सोडतात त्याच्यामध्ये 2.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.